आज प्रथम मी माझ्या आईला वंदन करून आपल्या पुढे दोन शब्द मांडेल। परंतु मी आपणा सगळ्यांपेक्षा खूप लहान आहे, परंतु मी एवढंच सांगेल की आई वडील जर आपल्या जीवनात नसेल तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ राहत नाही। कारण आज गेली 5 वर्ष आमची आई नाहीये, परंतु आम्ही प्रत्येक आईत आमची आई बघत असतो। परंतु एका कन्येला माहेरात आपली आई नसेल तर त्याची उणीव काय आहे हे फक्त मीच जाणू शकते। कारण ज्या वेळेस माझ्या सुट्ट्या असायच्या त्यावेळेस माझं नियोजन असायचं की मी कोपरगावला जाणार, माझ्या आई सोबत राहणार। परंतु माझी आई गेली आज 5 वर्ष झाले। माझ्या घरात सगळे जण आहेत, परंतु माझी ओट्यावर वाट बघणारी आई नाहीये। त्यामुळं माझं हे डाऊचला येणं खूप खूप प्रमाणात कमी झालेलं आहे। कधी मला कुणाच्या लग्नात जरी यायचं म्हटलं तरी मला माझ्या आईची उणीव भासते। त्यामुळे गावकऱ्यांना मला माफ करा, त्यामुळे मी माझं डाऊचला येणं फार कमी झालेलं आहे। तुम्ही मला खूप प्रेमाने बोलवता, प्रत्येक मला आवर्जून आठवण करता, आणि परंतु ह्या गोष्टीचं असं दुःख आहे ते माझ्या मनात हमेशा सलत आहे, म्हणून मी या डाऊस गावामध्ये येण्याचं खूप कमी केलं आहे। परंतु आज आमच्या आईला जाऊन 5 वर्ष झालेले आहे, परंतु मला असं आजही वाटत नाही की आज माझी आई माझ्यातून गेलेली आहे। कारण आईचं प्रत्येक क्षण माझ्या सोबत आहे, प्रत्येक क्षणी ती माझ्या सोबत असते, आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या आईचे विचार संस्कार हे मी माझ्या सोबतच ठेवणार आहे। कारण आईने मला असं घडवलेलंच आहे। आणि मी ज्या वेळेस पहिला सप्ताह केला, मी ह्या गावकऱ्यांसमोर सगळ्यांना बोलले होते की मी 5 वर्षही असाच प्रोग्राम करेल, कारण आम्ही 5 भाऊ आहे आणि म्हणून मी प्रत्येक वर्षी एकेकाने हा कार्यक्रम करावा असं मला वाटलं होतं। परंतु काही गोष्टींच्या अशा गोष्टी घडत गेल्या, घरातील करता गेल्यानंतर घरातली जी व्यवस्था होती ती माझ्या घरात झालेली आहे। आणि आज मला हा कार्यक्रम का करावा वाटला की मी गावाला शब्द पण दिला होता आणि माझ्या आईचं काही ऋण आहे माझ्यावरती। आणि ज्यावेळेस मी कार्यक्रम करत असताना माझ्या वडिलांनी 4ही वर्ष घरात बसून भागवत सप्ताह केलेला आहे। असं नाही की आम्ही भागवत सप्ताह